तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चांगलाच तापलेला आहे. यावरून राजकारणही चांगलंच पेटलं आहे. दरम्यान आता पर्यावरणप्रेमींना मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण या तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादाने स्थगितीही दिलेली आहेत. कतई अंतरिम जरी स्थगिती असली तरी मात्र पर्यावरणप्रेमींना आता यासाठी कायदेशीर प्रक्रिया असेल किंवा यासाठी वेळ देखील मिळणार आहेत. माझ्यासोबत नाशिकचे पर्यावरणप्रेमी आहेत राजेश पंडित आणि देवांग जानी. राजेशजी, कसं बघता या आजचा जो काय हरित लवादाने हा निर्णय दिला? नाही, आम्ही सगळे आनंदी झालेलो आहोत. बिकॉज कुठेतरी दखल घेतल्या गेलेली आहे आणि आज न्यायालयाने राष्ट्रीय हरित लवादाने जी दखल घेतली आहे आणि इंटरिम स्टे दिला, ती बेसिकली प्रोसेस प्रॉपरली फॉलो नाही झालेली आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे, भाऊ काय इज इट निडेड वगैरे या पॉईंट ऑफ व्ह्यूने घेतलेली आहे. पण आता जसजशी केस पुढे जाईल तसतसं एक एक गोष्ट एक्सपोज होत जाईल. यांनी जे आतापर्यंत तोडल्याच्या बदल्यात लावलेले दाखवणं असेल, बऱ्याच त्याच्यात हे आहेत, म्हणजे त्रुट्या आहेत, त्या सगळ्या एक्सपोज होतील आणि इथून पुढे पूर्णपणे ट्रान्सपरन्सी मेंटेन होईल असं आम्हाला खात्री झालेली आहे. देवांगभाई, तुम्ही देखील आंदोलन करतायत अनेक दिवसांपासून. कसं बघता आजच्या या हरित लवादाच्या निकाला? ते कसं आहे, नाशिक महानगरपालिकेचा कारभार म्हणजे मन में आया चलो तपन और जो वृक्ष दिखा उसको तोड घालो, तशी त्यांची जी मानसिकता होती आणि आजपर्यंत त्यांनी त्या पद्धतीने STPच्या बाबतीत पण तसं केलेलं होतं. त्यांना एका प्रकारे चपराक बसलेली आहे. तर कुठलेही काम करताना कायदेशीर जे बाबी असतील किंवा जे निर्देश दिलेले असतील वेळोवेळी कायद्याने, त्याप्रमाणे ते कायद्याचं पालन करून केलं पाहिजे. त्यामध्ये ट्री सेन्सस असेल, म्हणजे वृक्षगणना झालेली नाही, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं फॉरेन्सिक ऑडिट इन दी सेन्स का सायंटिफिक ऑडिट त्या झाडांचं त्या बाबतीत झालेलं नाही आहे. आणि साधूग्रामच्या नावाखाली जे कमर्शियल हब उभारायचं जे काम झालेलं होतं, त्याच्यामध्ये 200 कोटी रुपयाचा जो PPPवर जो कमर्शियल प्रोजेक्ट उभारणार होता, त्याला पण या निमित्ताने चपराक बसलेली आहे. जर 200 कोटी जर PPP तत्वावर द्यायचं होतं, तर आत्ताच जस्ट माझ्याकडे बजेटरी प्रोव्हिजन आलेली आहे, जे बजेट नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी साईन केलेले. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 200 कोटीची त्यांनी सिंहस्थ मेळ्यामध्ये साधूग्रामसाठी प्रोव्हिजन केली आहे. जर 200 कोटीची प्रोव्हिजन केली आहे तर 200 कोटी PPPवर द्यायची गरज काय? म्हणजे याच्यामध्ये अनेक अनियमितता आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे या निमित्ताने आता सर्व एक एक गोष्टी एक्सपोज होत जाईल आगामी काळामध्ये. बरं. पण आता ही जे वकील आहेत ते पुण्याचे आहेत. आपण यासाठी कसे प्रयत्न करणार पुढे? 100% श्री पिंगळेजींचं आम्ही नाशिककरांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि आगामी काळामध्ये आमच्याकडे जे कागदपत्रे आहे आम्ही त्यांना हँडओव्हर करू. म्हणजे एका दृष्टीने आम्ही त्यांना मदतच करू आणि जर गरज पडली तर नाशिककर या वतीने आम्ही त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूसुद्धा या मुद्द्यामध्ये करू. पण एकच आहे का, निसर्ग हा श्रेष्ठ असतो, हे नाशिक महानगरपालिकेने लक्षात घ्यावं. ते तपोभूमी आहे, ते तपोवन आहे. त्यामुळे त्यांनी किती काही प्रयत्न केले तरी ते चालणार नाही. आपण बघतोय की पर्यावरणप्रेमी समाधान हे व्यक्त करतायत. 15 जानेवारीपर्यंत ही स्थगिती आहेत. पुढे आता हरित लवादा काय निर्णय घेत आहेत, कशी बाजू ही सरकारच्या वतीने देखील मांडली जाईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा विके पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.